सॉरी, एक मिनिट हा प्लीज. नाही, आधी माझ्यासारखं गुड मॉर्निंग म्हणा. गुड मॉर्निंग वासू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इथे पुढचे सगळे दिवस बॅड जायची वेळ आली आणि तुला गुड मॉर्निंगचं पडले. म्हणजे सुमित, माझ्यापेक्षा तुम्हाला फाईल्स जास्त महत्वाचे आहेत. तू जरा गप्प बसतेस का प्लीज. नाही म्हणजे या खोलीत कोणी आलं होतं का? हो, कोण? तुम्ही आणि मी. मूर्ख, आपण सोडून. तुम्ही मूर्ख. आपल्या रूम मध्ये तुमच्याशिवाय आणि माझ्याशिवाय कोणी येणार आहे का? तसं नाही, मला विचारायचं होतं की खोलीत राधा आली होती का? तिनेच त्या फाईल्स उघडल्या असतील. अच्छा, फाईल्स होय. सॉरी, ऍक्च्युली मी हात लावला होता त्याला. म्हणजे काय झालं होतं, परवा नाही का मी शॉपिंगला गेले होते, तेव्हा नाही का मी ते 4 प्रकारचे शूज आणले, हिल्स आणले, फ्लॅट्स आणले, मग त्या पर्सेस पण आणलं, तसं क्रॉस बॉडी छोटी. ऍक्च्युली म्हणजे मला त्या बघायच्या होत्या ना, तर तेव्हा मी तिकडं वर हात लावला, तेव्हा माझ्याचमुळे ते बहुतेक जागेवर नशा. नक्की? का काय झालं, म्हणजे खूप महत्वाच्या फाईल्स आहेत का या? सॉरी, पण सुमित, कॉमन सेन्स आहे ना. म्हणजे जर का राधानी हात लावला असता तर ती घेऊनच गेली असती ना डायरेक्ट. काय हा, बरोबर आहे. मग काहीतरी घोळ नक्कीच आहे. असू, हा, माझ्यासाठी जरा फर्स्ट क्लास चहा करतेस का एक कप? गुड मॉर्निंग म्हणता का प्लीज? गुड मॉर्निंग. आता घेऊन येते. गुड मॉर्निंग. मॅम, एवढ्या सगळ्या फाईल तपासायच्यात? हो, आपण दोघे मिळून करूयात ना. नंतर केलं असतं ना. नाही म्हणजे मी एवढ्या लवकर ऑफिसला कधीच आले नाहीये आणि नशीब मी झोपेत कुठे पडले नाही. सॉरी, पण अगं खरंच खूप अर्जंट होतं म्हणून. हवं तर तू लवकर जाच. खरंच? हो. काय तपासायचंय? हे बघ, काही बॅच नंबर सांगते. तू फाईल चेक करून मला सांग की आपल्याकडे त्याचे काय काय डिटेल्स आहेत. बरं, काय बॅच नंबर? आता समज 23 आहे, याचं पुढे काय झालं, म्हणजे ह्या बॅच नंबरचा माल कधी, कुठे, कुणाला विकला गेला, याची सगळी माहिती मला हवी आहे. तू चेक कर आणि मला सांग. ओके. नाही मॅम, याच्यात काहीच नाहीये. काय?